विषय मला आपल्या समोर मांडायचा आहे. तसं मी या विषयावरती 3 तासापर्यंतही बोलतो, परंतु वेळेचं बंधन लक्षात घेऊन आपण थोडं शांततेचं सहकार्य करावं अशा प्रकारची मी आपल्या सगळ्यांना मनपूर्वक विनंती करतो. बाल ब्रह्मचारी विशुद्धानंदजी महाराज सिद्धतीर्थधाम हळदा यांचं आशीर्वचन यापूर्वी आत्ताच आपण ऐकलं. ते या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्या मातेचाही ग्रंथ तुला आता माझ्या भाषणाच्या नंतर या ठिकाणी संपन्न केली जाणार आहे, त्या आईसाहेब शकुंतलाबाई मारुती पाटील होनवरजे, ज्यांचा आणि माझा मागील 20-25 वर्षापासूनचा परिचय आहे. ते मारुती पाटील होनवरजे गुरुजी ज्या सुकन्येच्या वाढदिवसाच्या निमित्तानं, प्रथम वाढदिवसाच्या निमित्तानं हा कार्यक्रम संपन्न होतोय, ते माझे विद्यार्थी नामदेव होनवरजे यांची सुकन्या सुषमाताई यांची सुकन्या ऋतिका, त्याचबरोबर माझे दुसरे आवडते विद्यार्थी प्राध्यापक माधवराव मारुती पाटील होनवरजे, या कार्यक्रमाचं उत्कृष्ट असं सूत्रसंचालन करत असलेले प्रसिद्ध रामायणाचार्य म्हणून देखील ज्यांचा उल्लेख केला तर चुकीचं होणार नाही असे भीमरावजी वडजे गुरुजी, आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या बंधू आणि भगिनींनो, खरं तर मला या ठिकाणी आई या विषयावरती बोलायला सांगितलंय. यापूर्वी मी 1000च्या जवळपास आई या विषयावरती भाषणं दिलेली आहे, परंतु हा विषय मांडत असताना थोडस आपल्या शांततेचं सहकार्य मला अपेक्षित आहे. आता ही छोटी छोटी मुलं थोडासा आवाज करतायत, त्यांना काही शांत करता येईल का, हेही मी आपल्याला विनंती करतो. पहिल्यांदा इथं उपस्थित असलेल्या सर्व आईंच्या चरणी आणि मला जन्म दिलेल्या माझ्या आईच्या चरणी, इथं नसलेल्या परंतु आपल्या सगळ्यांना जन्म दिलेल्या आपल्या आईंच्या चरणी मी पहिल्यांदा नतमस्तक होतो. महाराज जी, मैं हिंदी का प्रोफेसर हूँ. महाराज जी, मैं हिंदी का प्रोफेसर हूँ और हिंदी में माँ के आशीर्वाद के बारे में जो कहा गया है वो इस प्रकार है. क्या कहता है हिंदी का कवि, देखिए, माँ का सिर पर हाथ हो तो तूफान भी डरता है, माँ का सिर पर हाथ हो तो तूफान भी डरता है, कश्ती चाहे मझधार में हो किनारा तब भी मिलता है. माँ के होते मिलती है जीवन में अद्भुत शक्ति, माँ के होते मिलती है जीवन में अद्भुत शक्ति, तीर्थ सारे छोटे हैं यदि मिल जाए माँ की भक्ति. माँ का एक आशीष सहस्त्र शस्त्रों से भारी है, माँ का एक आशीष सहस्त्र शस्त्रों से भारी है, युद्ध कितना भी कठिन हो फिर भी जीत हमारी है, फिर भी जीत हमारी है. असा हा आईचा आशीर्वाद अत्यंत महत्वाचा आहे. आई शकुंतलाताईंचं प्रकृती बरोबर नव्हती आणि म्हणून या ठिकाणी नामदेवरावला आणि माधवरावला असं वाटलं की आमच्या आईची प्रकृती चांगली झाली पाहिजे, आमची आई सुखरूप आम्हाला अनेक वर्ष संगतीची आम्हाला लाभली पाहिजे, म्हणून नामदेवरावनी आणि माधवरावनी आपल्या आईची ग्रंथ तुला ठेवलेली आहे. खरं तर नामदेवराव माझ्या गावी आले होते, मी देखील महाराज जी 2013 में मेरे गांव में मेरे माँ और बाप की ग्रंथ तुला रखी थी, और ग्रंथ में कौन से ग्रंथों को तुला के रूप में रखा था. ग्रंथ कोणते ग्रंथ घेतले होते मी, तर पारायण प्रत ज्ञानेश्वरी घेतलेली होती. आणि तुम्हाला माहित असेल की ग्रंथांचं महत्व या जगामध्ये 750 वर्षापूर्वी जर कोण सांगितलं असेल तर ते ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेला. तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की ज्ञानेश्वरीमध्ये 9033 ओवी आलेले आहेत. 9033. ज्ञानेश्वरीची पहिली ओवी आहे, ओम नमो ज्ञात्या वेद प्रतिपाद्या जय जय सर्वेद्या आत्मरूपा. ज्ञानेश्वरीची शेवटची ओवी आहे,
किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले तेच माझे जे उरले पायी कपन. आणि त्यानंतर ज्ञानेश्वरीमध्ये 9 ओव्याचं पसायदान आलेलं आहे. किती ओव्याचं? 9 ओव्याचं पसायदान आलंय. आणि या 9 ओव्यांच्या पैकी 7 ओव्यामध्ये माऊलींनी विश्वात्मक देवाकडे काही मागितलंय. पहिली ओवी ही प्रस्तावना आहे, शेवटची ओवी ही मूल्यांकन उपसंहार आहे आणि मधात ज्या आलेल्या 7 ओव्या आहेत त्या 7 ओव्यामध्ये माऊलींनी 7 प्रकारच्या मागण्या मागितलेल्या आहेत. पसायदान घरी गेल्याच्या नंतर म्हणून बघा, नसेल तर माझं रामकृष्ण पत्नी नावाचं युट्यूब चॅनल आहे, त्यावर मी पसायदानावर 7 व्हिडिओ टाकले, त्याचा अर्थ सांगणार आहे. पसायदानामध्ये ज्या एकूण काही मागण्या माऊलींनी मागितल्या त्यात सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात शेवटची मागणी माऊलींनी कोणती मागितलेली आहे? मारुतीबाई कोणती मागणी मागितली? माऊलींनी शेवटची आणि अत्यंत महत्वाची मागणी मागितलेली आहे. आणि ग्रंथोपजीवी विशेषीय लोकीये दृष्ट विजये बोवावेजी. माऊली म्हणतात, हे विश्वात्मक देवा, बाकी काही द्यायचं असेल तर दे, नाही दिलंस तरी चालेल, पण या पृथ्वीवर जेवढी म्हणून मानव जमात आहे त्या प्रत्येक मानव जमातीनं ग्रंथावर प्रेम करावं आणि ज्यानं ग्रंथावर प्रेम केलं त्याचं इथं तर कल्याण कर, पण वरी गेल्या सुद्धा त्याला चांगली जागा दे. ही मागणी माऊलींनी मागितलेली आहे. ग्रंथाला 750 वर्षापूर्वी माऊलींनी महत्व दिलं आणि म्हणून मी नामदेवराव आणि माधवराव यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी आपल्या आईची ग्रंथ तुला केलेली आहे. शर्करा तुला केलेली नाही आहे, आणखीन कोणती तुला केलेली नाही आहे. ग्रंथाची तुला करून खऱ्या अर्थानं नामदेव महाराजांचे शिष्य असल्याचं आपल्या समोर साबित केलंय. जोरदार टाळ्यांनी या परिवाराचं खरं तर आपण कौतुक केलं पाहिजे. मला ग्रंथावर जर बोलायचं सांगितलं तर 2 तास लागतात. ग्रंथांचं महत्व काय आहे? एक कवी असं म्हणतो, ग्रंथ आमुचे हाती ग्रंथ आमुचे साथी ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती या ग्रंथाच्या तेजामधून जन्मा येते क्रांती. ग्रंथ शिकविती माणूस कियान ग्रंथ शिकविती शांती निराश जीवा धीर देवी पुढे घेऊन जाती. ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती. असे हे ग्रंथ आहे. ग्रंथ काय करतात याचं 1-2 मिनिटांमध्ये उदाहरण देतो आणि आईच्या संबंधानं आपल्या समोर बोलतो. तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, अण्णा हजारेंचं नाव माहिती आहे का तुम्हाला? अण्णा हजारेंचं नाव काय होतं बोली भीमराव गुरुजी? बाबूराव किशनराव बाबूराव हजारे. अण्णा हजारेंचं नाव काय आहे? किशनराव बाबूराव हजारे. बघा ग्रंथ काय करतात ते जरा सगळ्यांनी माझ्या माया व्हा, तुम्ही देखील आमच्याकडे लक्ष द्या. ग्रंथावर प्रेम केलं म्हणून मारुती पाटलांचे दोन्ही मुलं प्राध्यापक होऊ शकले. जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे त्या गोष्टीला. मारुती पाटलांनी जर आडमाळवाडीच्या नको त्या गोष्टीमध्ये लक्ष घातलं असतं तर आज ग्रंथ तुला करण्याचा सौभाग्य शकुंतलाबाईंच्या आयुष्यामध्ये आलं नसतं. ग्रंथ काय करतात बघा. किशन बाबूराव हजारे नावाचा हा मुलगा सैन्यामध्ये होते. एके दिवशी मनामध्ये हे सगळा भ्रष्टाचार ही सगळी परिस्थिती बघितली आणि या किशन बाबूराव हजारे नावाच्या मुलानं ठरवलं अशा जगामध्ये जिवंत राहायचं नाहीये, आत्महत्या करायची. तुम्हाला माहिती आहे साने गुरुजींनी सुद्धा आत्महत्या केली. हो, त्या समाजातलं सगळं चित्र त्यांना बघवलं नाही आणि साने गुरुजींनी सुद्धा आत्महत्या केली. या किशन बाबूराव हजारे नावाच्या मुलानं ठरवलं असल्या जगामध्ये जिवंत राहायचं नाही, आता आपण मरायचं.
म्हणून निघाले, रेल्वे स्टेशनला आले, रेल्वेची वाट बघायले, रेल्वे आली की रुळावर आडवं पडायचं, रेल्वे अंगावरून जाते, आपलं जीवन संपवून टाकायचं. हे माझ्या माया पूर्वा शांत बसा, इकडे बघा, एक छोटे 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 शांत बसा, ऐका तुम्हाला मी गोष्ट सांगतोय. माझा जरा थोडं शांत बसा. रेल्वे रुळावरती आडवं पडायचं आणि हे जीवन संपवून टाकायचं असा विचार केला. माझ्या बंधू भगिनींनो, रेल्वेला यायला वेळ होता, रेल्वेला यायला वेळ होता. तोपर्यंत या किशन बाबूराव हजारे नावाच्या मुलानं विचार केला की आता रेल्वे येईपर्यंत वेळ कसा घालवायचा. तुम्हाला माहित आहे की प्रत्येक रेल्वे स्टेशनवर बुक स्टॉल असते, ग्रंथ विक्रीला असतात, ग्रंथांचं दुकान असतं. हा किशन बाबूराव हजारे नावाचा मुलगा त्या ग्रंथ विकणाऱ्या दुकानावर गेले, तिथला एक विवेकानंदांचा ग्रंथ घेतला, वेळ आहे म्हणून वाचायला सुरुवात केली. त्या विवेकानंदांच्या ग्रंथामध्ये लिहिलं होतं, आयुष्य छान आहे, थोडे लहान आहे, रडतोस काय वेड्या, जगण्यात शान आहे. आयुष्य छान आहे, थोडे लहान आहे, रडतोस काय वेड्या, जगण्यात शान आहे. काट्यातही फुलांच्या झुलती कमान आहे, काट्यातही फुलांच्या झुलती कमान आहे. आयुष्य निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे, तो बेईमान आहे. अरे माणसानं मरायचा विचार करायचा नसतो, जगायचा आणि जगाला काहीतरी देण्याचा विचार करायचा असतो, असं विवेकानंदांच्या पुस्तका ग्रंथामध्ये वाचलं. आणि या किशन बाबूराव हजारे नावाच्या मुलानं मनात ठरवलं, मरणा कॅन्सल, आता मरायचं नाही, आता समाजासाठी काम करायचं. आणि तिथून पुढे किशन बाबूराव हजारे नावाच्या मुलानं समाजासाठी काम करायला सुरुवात केली. आणि किशन बाबूराव हजारे हे नाव मागे पडलं आणि देशामध्ये नाव झालं अण्णा हजारे, ज्यांनी या देशामध्ये जनलोकपाल विधेयक आणण्यासाठी, तुम्हाला माहिती आहे, संसदेचं अधिवेशन घ्यावं लागलं, प्रति गांधी म्हणून ज्यांचा उल्लेख झाला. एक तुम्हाला सांगितलं की ग्रंथ काय करतात, मरायला जाणाऱ्या माणसाला जगण्याचं बळ देतात. आणि किशन बाबूराव सारख्या सामान्य सैनिकाला अण्णा हजारे करतात. ही ताकद ग्रंथांच्या मध्ये आहे. आणि म्हणून या होनवर्जे परिवारांनी ग्रंथ तुलेचा निर्णय घेतलेला आहे आईच्या निमित्तानं. आणि मी आईवर तर कितीही बोलतो, तुम्हाला माहिती आहे, मीच आईचं महत्व सांगतोय असं नाही आहे. आमच्या हिंदू धर्मामध्ये किती देव सांगितले तो सर, बऱ्याच वेळेला 33 कोटी म्हटलं जातं, पण आपण आता 21व्या शतकामध्ये आहोत. 33 कोटी म्हणायचं नाही, आमच्या हिंदू धर्मानं 5 देव सांगितले. पहिला देव सांगितला मातृदेवो भव, दुसरा देव सांगितला पितृदेवो भव, तिसरा देव सांगितला आचार्य देवो भव, चौथा देव सांगितला देवो देवो भव आणि 5वा देव सांगितला अतिथी देवो भव. या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ आणि पहिला देव जर कोणता असेल माझे माय बाप हो, तर इथं बसलेल्या ह्या माझ्या माया हाच आपला जगातला पहिला देव आहे. आणि म्हणून मला तुम्हाला विनंती करायची आहे, पंढरीचा पांडुरंग जे विठेवर उभे राहिले, कशामुळे उभे राहिले हो? तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे. पुंडलिकानं आई वडिलांची सेवा केली म्हणून द्वारकेहून हा कृष्ण पंढरपूरला येऊन विठेवर उभे राहिले. आई वडिलांच्या सेवेचं महत्व. दुर्दैवानं आम्ही त्याच पंढरपूरला दर्शनाला जातो, गोपाळपुऱ्यापर्यंत लाईन लागलेली असते आणि त्या लाईन मध्ये उभे राहतो. उभे राहिल्या कधीतरी आपल्या मनाला आपण प्रश्न विचारला पाहिजे की अरे यार, मी कुणाच्या दर्शनाला आलोय? मी पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या दर्शनाला आलो. मग ते विठ्ठल विठेवर कशामुळे उभे राहिलेत? पुंडलिकांनी आई वडिलांची सेवा केली म्हणून उभे राहिलेत.
मग मी माझ्या मायबापाची सेवा करायलोय का? मी माझ्या आई वडिलांच्या वाटण्या करून घेतल्यात का? मी माझ्या आई वडिलांना जनावरांच्या गोट्यात ठेवलंय का? मी माझ्या आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये पाठवलंय का? कधीतरी हा विचार आपण करण्याची गरज आहे. आई काय करते माझं उदाहरण तुम्हाला सांगतो. माझ्या माया व्हा. इथे 9 वारीमध्ये माझी एक माय बसली आहे. तिच्याकडे बघितल्यास मला माझ्या आईची आठवण झाली. आई काय करते बघा. मी 6व्या वर्गामध्ये शिकायला होतो. 6व्या वर्गात शिकायला होतो आणि अभ्यास करत बसलो होतो. तेवढ्यामध्ये लाईट गेली. लाईट गेल्याबरोबर माझ्या माईनं दिवा लावून आणला, माझ्याजवळ ठेवला आणि माझी आई म्हणाली, बघ बाळा, या दिव्याच्या उजेडावर अभ्यास कर आणि शिकून तुझा या दिव्यासारखा जई उजेड पडू. मी त्या दिव्याच्या उजेडावर अर्धा 1 तास अभ्यास करतोय. तेवढ्यामध्ये फक्त लाईट आली. लाईट आल्याबरोबर माझी माय माझ्या जवळ आली. माझ्या माईने माझ्या तोंडावर आणि डोक्यावर हात फिरवला. खरं सांगू, या जगामध्ये सगळ्यात भाग्यवान कोण? या जगामध्ये सगळ्यात भाग्यवान कोण असं जर मला कोणी विचारलं तर ज्याचे आई वडील जिवंत आहेत त्याच्या इतका या जगामध्ये दुसरा कोणीही भाग्यवान नाही. इथं बसलेल्या माझ्या मायांच्या पैकी ज्यांची आई गेली आहे त्यांनी विचार करून बघावं. आता माहेरामध्ये तुम्हाला उभं राहायची सुद्धा इच्छा होत नाहीये. मला जर कुणी विचारलं या जगामध्ये आई वडिलांवर जीवापार प्रेम करणारं कोण? नामदेवरावांचं मी कौतुक करतो की मुलगी जन्माला आली म्हणून नामदेवरावांनी आमच्या विद्यार्थ्यांना तिची उपेक्षा केली नाही. दोघाही नवरा बायकोंचं कौतुक आहे. मुलगी जन्माला आली तर तिचा पहिला वाढदिवस एवढ्या थाटामाटामध्ये घेऊन सगळ्यांना सांगतात की मुलीचं स्वागत करा. मुलगी जन्माला आली म्हणून वाईट मानू नका. खरं सांगतो माझे माय बाप हो, या जगामध्ये आई वडिलांवर जीवापार प्रेम करणारं जर कोण असेल तर आपल्या पोटाला आलेली मुलगी आहे. हो, मला देखील 2 मुली आहेत माझ्या मायावा. एक मुलगी लातूरला राहते, एक मुलगी उदगीरला राहते. माझ्या बायलेकीचा दिवसातून 4दा फोन येतो, पिताजी कुठं आहात? म्हणलं माय मी पेटवडला गेलोय का भाषणाला. पिताजी तुमचा आवाज बसलाय हो, तब्येत बरोबर नाही का? काळजी घेत जा, ऑक्सिजन व्हायला लागले. माझ्या बाई लेकीचा जीव बापामध्ये गुंतलेला असतो आणि म्हणून आपण मुलीला कधीही कमी लेखायचं नाही. आणि आईच्या नंतर आपल्यावर जीवापार प्रेम करणारा जर कोण असेल तर ती मुलगी आहे. या जगामध्ये जी मोठी माणसं झाली त्या माणसांना मोठं बनवण्यामध्ये सगळ्यात महत्वाचं योगदान जर कोण दिलं असेल तर ते आईनं दिलेलं आहे. आणि त्या आईची आज उपेक्षा करायला लागलोय आपण. आज आईच्या वाटण्या करून घेतल्या जातात. मी हिंदीचा प्राध्यापक आहे. आमची कारभारे सरांची सुकन्या मला दिसायला आमची विद्यार्थिनी, बरेच विद्यार्थिनी इथं आहेत. मी हिंदीचा प्राध्यापक आहे. हिंदीमध्ये काही ओळी आलेल्या आहेत की एक बूढ़ी माँ को 2 बेटे थे, एक बूढ़ी माँ को 2 बेटे थे, एक ऊपर रहता था दूसरा नीचे रहता था. बूढ़ी माँ 15 दिन तक ऊपर रहती थी, 15 दिन तक नीचे रहती थी और जब 31 का महीना आता था तो बूढ़ी माँ भूखी रहती थी. दोन्ही पोरांनी 15-15 दिवस आई वडिलांची वाटणी करून घेतली होती. 31चा महिना आला की दोघही भाऊ माईला विचारत नव्हते. अशी अवस्था झालेली आहे. परवा घडलेली एक घटना सांगतो मारुती पाटील आणि एक कविता म्हणतो थांबतो, वेळ झालाय. एक घटना घडलेली आहे परवा. कारण सगळ्यांनी माझ्याकडे द्या आणि आवर्जून ही घटना